पुढचा लोकसभा मतदारसंघ लातूर आहे। लातूरमध्ये सुधाकर शृंगारे यांना पुन्हा एकदा लोकसभेच्या रिंगणामध्ये उतरवण्याचा निर्णय भाजपने घेतला। विद्यमान खासदार आहेत आणि त्यांच्या विरोधात डॉक्टर शिवाजी काळगे यांना उमेदवारी दिलेली आहे काँग्रेसनं। या मतदारसंघामध्ये पूर्ण देशमुख घराणं अगदी उतरलं होतं प्रचाराला, सगळ्यांनी बघितलं। काय वाटतं, काळगे की शृंगारे? मला वाटतं काळगे। काळगे। ओके, टफ लढत, ॲडव्हान्टेज काळगे। ओके, दोन काळगे। कारण वैशालीताई देशमुख पहिल्यांदा या निवडणुकीत प्रचाराला संपूर्ण कुटुंब उतरलं होतं। थोडं आपण रंजक करू आजची चर्चा। धाराशिवानं ज्याला उस्मानाबाद म्हणतात ते कयामत से कयामत तक पॅटर्न आहे की घराण्यांची लढाई, त्यात कोणीतरी सुनेनी येणं, मग तिने कोणाची तरी नातेवाईक असणं, आणि या निवडणुकीत जो मुद्दा आला ना की सून बाहेरची मुलगी घरची, ते सगळे मराठवाड्यात फार म्हणजे साऊथ इंडियन मूवी सारखे विषय चालू आहेत। म्हणजे उस्मानाबाद आणि माडा इथे जसं दोन राजघराणी आणि तसंच आहे इथे। इथे तुम्ही लातूरचा विचारताय मला? लातूरचं काट्याच होईल मला वाटतं, कारण एज बघा, याच्यामध्ये एज पंजाबवाल्यांना मिळू शकतं। याचं कारण मी सांगतो की जो 400 पारचा नारा झाला ना, इथे हा रिझर्व्ड कॅटेगरीतला मतदारसंघ आहे। एका बाजूनी तो एक फायदा होताना दिसेल की यांच्याकडे SC वर्ग जाऊ शकतो, जो आंबेडकर वादी आहे, तो ज्यांना बाबासाहेबांची राज्यघटना धोक्यात येते असं वाटत होतं। आणि दुसरा आहे हिंदू दलित। ओके, तो हिंदू दलित ह्या काही गोष्टी मानत नाही। तो आपला देव देवता धार्मिक अनुष्ठानं हे ते बीजेपी वगैरे कडे झोकलेला तो समाज आहे। तर तो हा येस हा फार चांगला हिने मुद्दा आणला मृणालने। इथे ते मेणबत्ती आणि अगरबत्ती असा सगळा विषय होतो। ओके, 3 काळेंसाठी काळगे। ओके, 4 काळगे। मला शिवाजी काळगेच वाटतं। तिकडे मामुली फॅक्टर हा खूप चालला, मराठा, मुस्लिम आणि लिंगायत या फॅक्टरमुळे त्यांना एज आहे। आणि ज्या प्रकारे एक संधी देशमुखांना दिसली, त्या संधीचं सोनं करण्याची, म्हणजे दिस वॉज द ऑपॉर्च्युनिटी टू मेक इट इन टू अ गोल्डन ऑपॉर्च्युनिटी, आणि ते कुठे ना कुठे यशस्वी होताना मला दिसतंय। आणि अँटी इन्कम्बन्सी पण सुधाकर शृंगारे यांच्या विरोधात होती, त्याचाही फटका त्यांना बसताना दिसतो। 5 शृंगारे भाजपाचे विजयी होतील असं वाटतं। 5-1 शिवाजी काळगे। 6-1 म्हणजे 6 जणांना वाटतं की शिवाजी काळगे हे विजयी होऊ शकतात या मतदारसंघामध्ये, तर एकच मत आहे सुधाकर शृंगारे यांच्या बाबतीमध्ये। मराठवाड्यामधल्या झाले का सगळे मराठवाड्याचे मतदारसंघ? मला वाटतं झाले, 8ही मतदारसंघ झाले, 8च लोकसभा मतदारसंघ आहेत मराठवाड्यामध्ये। मराठवाड्याचा आढावा पूर्ण केल्यानंतर महाराष्ट्रातल्या पुढच्या विभागाकडे जाणार आहोत, पण त्या अगोदर छोटासा ब्रेक, लगेच परत येतोय। पाहत रहा महाराष्ट्राचा पब्लिक पोल।